तर चला फ्रेंड्स, हा आहे नवीन दिवस आणि नवीन ब्लॉग आहे आपला. तर आता आपण आलो आहोत ते म्हणजे बड्डे निमित्त. तर बड्डे तर तसं सोमवारी होता आणि आम्ही संडेला गेलो होतो. तो म्हणजे झोपला मारुती हे ठिकाण आहे. चंद्रपूरपासून अजयपूर म्हणून एक गाव आहे, अजयपूरच्या नावानेच प्रसिद्ध आहे. तिथे झोपला मारुती आहे, म्हणजे हनुमानजीची आहे जी मूर्ती, ती झोपलेच्या रूपात आहे, म्हणजे झोपलेले हनुमानजी आहेत. आणि खूप मोठी मूर्ती आहे, तर ती खूप आतमधून घ्यायची होती. तर त्याच्यामुळे आणि खूप मोठं गार्डन वगैरे आहे इथे आणि खूप झाडं आहेत, जिकडे तिकडे पूर्ण झाडं आहे. हा जो एरिया आहे तो पूर्ण झाडांमध्येच आहे, म्हणजे खूप वातावरण अतिशय सुंदर आहे. साईडनी नदीसुद्धा आहे. आणि इथे मी आणि माझे फ्रेंड आम्ही अशी म्हणून पिकनिकसाठी गेलेलो होतो. संडे दिवस असल्यामुळे पिकनिक करायला जाऊया म्हणून मग आम्ही गेलो. त्यानिमित्त मंडेला होता बड्डे, त्यानिमित्ताने ते दोन्ही काम झालेले आहे आमचं. आणि तिथे आम्ही काहीसे पिक वगैरे काढले. तर खूप सुंदर वाटलं आणि मुलांनाही म्हणजे एक दिवस मिळाला संडेला छान. त्यांनासुद्धा छान करमलं आणि आम्हालासुद्धा, म्हणजे तसंही आपण घरीच असतो, तर चला एक दिवस तोही एक फन होता आणि खूप मजा आली. तर आम्ही एवढ्या जणांनी मिळून खूप मजा केली. त्यानंतर मग आम्ही आलो घरी आल्यानंतर माझ्याकडे आल्या माझ्या मेवण्या. तर जया आणि काजल आहे ही, तर दोघीही आलेल्या. आणि आता जस्ट त्या बसलेल्या होत्या, सगळेजण थकलेले होते. या तर फिरायला नाही आल्या, या दुसऱ्या दिवशी आल्या. हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे. हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहे. तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे. फॅनचा भरपूर आवाज आहे. आणि आता वाजले आहे जवळपास सकाळचे 10 वाजत आहेत. हे बघा, 9:45 झालेले आहेत. आणि जय आहे काजल घेऊन, त्या अजून झोपून आहे, त्यांना आता उठवते. मुलं गेली आहे स्कूलमध्ये, मुलांचं टिफिन वगैरे झालं, मुलं स्कूलमध्ये गेलेली आहे. आणि आता जस्ट माझे बाकीचे काम आहे ते मी करून घेते. बाहेर बारीक असा पाऊस सुरू आहे, तर वातावरण सुंदर आहे. तर चला आम्ही आहेत. उठा ना, उठा, 10 वाजले. तर बाहेर इतका पाऊस पडत आहे आणि पावसाचा खूप धो असा आवाज येत आहे. तर त्याच्यामुळे मग मी जे बोलत आहे ते तुम्हाला शायद आवाज येणार नाही, त्याच्यामुळे मग आता व्हॉइस ओव्हरच करणार आहे. आणि बाहेर बघा, म्हणजे जस्ट पाऊस येऊन गेलेला आणि असं म्हणजे वातावरण सुंदर आहे, पण मात्र खूप पावसाचा आत्तापर्यंत आवाज होता, आता गेलेला. तर चला बाहेर आली आहे. तर बघा, पाण्यावर सुद्धा तुम्हाला असं पाणी दिसत असेल. आणि आता आपण जाऊया घरामध्ये. आणि आज म्हणजे कामं वगैरे सगळीच झालेली होती, कपडे वगैरे सगळे, आंघोळ पाणी सगळेच झालेले कामं होते. आणि त्यानंतर मग आता ह्या ज्या मुली आहेत त्यांची म्हणजे सगळ्यांची आंघोळ पाणी झालेलं आहे. आणि आज आम्ही काही स्वयंपाक बनवलेला नाही, तर आज सगळ्यांनीच बघा असं म्हणजे फराळ खाल्लं. फराळामध्ये म्हणू शकतो आंबा मेन, म्हणजे पियूचे पप्पा कधीच तशी ते उपास तर करत नाहीच, कधीच करत नाही. पण मात्र ते आज माहीत नाही त्यांना काय वाटलं, त्यांनी म्हटलं चला आज मी उपास तर नाही पण काहीतरी थोडंसं म्हणजे जेवणार नाही, त्या व्यतिरिक्त असं काहीतरी खाईल. तर त्यांनी आज फळं म्हणून आंबा वगैरे खाल्लेला. आणि आम्ही सगळ्यांनीच खात आहे, जवळपास सगळेच जणं. आणि 12-1 वाजून गेलेला होता. तर फक्त काजलचा उपास नव्हता आणि माझाही नव्हता, उपास तर नव्हता, फक्त एक जयाचा होता. त्याचबरोबर पियूच्या पप्पांनी पकडून घेतला असं म्हणू शकतो. आणि 1 वाजला. तर आता काजलला सांगितलं की काहीतरी बनव बाई. तर तिने मग बनवलेलं होतं, जे भूकच लागलेली होती आम्हाला. आणि तिने पापड वगैरे आणले होते, पापड खाल्ले, सोबत आंबा वगैरे खाल्ला. आणि मग त्यानंतर मग तिने बनवला मसाला भात. तर मसाला भात मी आणि काजल आणि मुलांनी आम्ही मिळून खाल्लेला. आयू वगैरे मग स्कूलमधनं आले, तर आम्ही सगळेजणं म्हणजे मी आणि सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. आणि मग थोडीशी आता दुपार आहे, तर आम्ही थोडेसे लेटलो. त्यानंतर मग मुलं आली. तर मुलं आली आणि मुलं आल्याबरोबर बघा आईने लावलं आपलं कार्टून टी व्हीमध्ये. आणि सोबत ती आता पिऊ वगैरे आहे, तिने खाल्लं आणि आईने दोघांनी मिळून भात खाल्लेला. त्यानंतर मग आता आम्हाला जायचं होतं आज सायंकाळी कार्यक्रमाला बाहेर. तर आम्ही जिथे राहायचो आधी तिथे समोरासमोर, तर तिथे त्या काकूंच्या नातवाचा बड्डे होता, तर तिथे आपण चाललो आहोत बड्डेला. तर हे बघा, अशा प्रकारे माझं लुक आहे. मी घातलेली होती साडी. बाकी या तीनही मुली आहेत, पियू, जया आणि काजल. तर हे बघा ह्या आहेत. आणि सगळ्यांचं आमचं जेवण वगैरे झालं. आम्ही वरती जाऊन जे गिफ्ट द्यायचं ते बाळाला म्हणजे मुलाला गिफ्ट देऊन आलेलं आहेत. 5 वर्षाचा मुलाचा वाढदिवस होता, तर आम्ही तिथे जाऊन आलेलो. आणि आता पियूचे पप्पा आहे जेवण घेत आहे, त्याचबरोबर मी आता जेवण घेतो म्हटली, पण मी काही अजून घेतलेलं नाही. आणि माझ्या हातात आहे मोबाईल, तर त्याच्यामुळे मी यांना आणून देत आहे जे पाहिजेत ते. आणि मी इकडे तिकडे म्हणजे व्हिडिओज घेऊन आपले मोबाईल वगैरे घेऊन व्हिडिओ शूट करत आहे. सोबत जयाचं काजलचं
पिऊचं वगैरे सगळ्यांचं जेवण झालेलं. तर इथे अशा प्रकारे आता एक एक जण म्हणजे आपल्या ओळखीचे जे असतात तर ते सगळेजण मिळतात. तर तिथे झालं, जेवण झालं, सगळा कार्यक्रम छान झाला. छान झाल्यानंतर मग आता आम्ही घरी आलेलो. घरी म्हणजे घरी न जाता आम्ही सरळ गाडी काढली आणि गाडी सरळ या पुलियावर घेतली, कारण पुलिया रात्री इतकं सुंदर दिसतो बघा. हा रात्रीच्या टाईमचा पुलिया आहे, जवळपास 8:30-9 झालेले. कार्यक्रम लवकरच निपट. हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आता आम्ही आलो आहोत पुलियाजवळ. आपलं पुलिया राम सेतू पुलिया चंद्रपूरचा. जस्ट आम्ही बाहेर जाऊन आल्यानंतर आता फोटो काढायचं होतं यांना, तर त्याच्यामुळे आता यांच्याबरोबर आम्ही आलो फोटो काढायला. तिथे आहे काजल आपली वेगळी सेल्फी घेत आहे. सोबत जया, पियू, आयू आणि इकडे आहेत आयूचे पप्पा, सोबत मी. तर पुलियामध्ये खरंच खूप छान वाटतं रात्रीला. तर बघा गाड्या इथे येणं जाणं करतात आणि आपला आहे ब्लॉग सुरू. तर बघा खूप सुंदर वाटतं इथे सेल्फी वगैरे काढायला. तर इथे मी छान व्हिडिओ घेतला आणि गाड्यांचा भरपूरच आवाज होता तसाही. आणि इथे बघा हे सगळेजण एका रांगेत अशी बसलेली आहेत. आता त्यांना काढायचा आहे फोटो. तर ते मला म्हणत आहे आधी व्हिडिओ बंद कर, फोटो घे. तर मी त्यांना दाखवत आहे 1 2 3 4 5 म्हणून. तशा प्रकारे ते बसले आहे. आणि इथे म्हणजे ज्या प्रकारची लायटिंग, इथे 5-6 प्रकारची लायटिंग एकत्र म्हणजे मागे पुढे होते. कधी ऑरेंज बघत असेल तुम्हाला फेस दिसत असेल, कधी निळा दिसत असेल, कधी म्हणजे इथे मला वाटते लाल, आकाशी, ऑरेंज, पिवळा आणि पांढरा, आणि म्हणजे असे 4-5 प्रकारचे इथे कलर आहेत. जे लाईट येतात तशी आपल्या चेहऱ्यावर ते पडतं आणि छान वाटतं. तर आणि फोटोसुद्धा छान निघतात. असं वाटतं कुठेतरी आपण एखाद्या डिस्को पबमध्ये जाऊन आहे आणि तिथे हे होत आहे. तर अशा प्रकारे मी इथे छान रील्स वगैरे बनवलेली. तर आता यांनी म्हणत होते चल आता झालं, गाडी काढायची आहे, कारण गर्दी वगैरे तशी काही नसते आणि फारशी नसतेच, पण तरी पण आता वेळ झालेला होता. तर त्याच्यामुळे म्हटलं त्यांनी चला आता मग आम्ही निघालेलो आता आणखी घरी. तर आता पुलियाला गोल फिरूनच आपल्याला जावं लागेल. तर आता या साईडने आपण आलेलो, पण आपल्याला घरासाठी रिटर्न येऊन आणखी त्याच साईडने निघावं लागेल. तर हे बघा अशा प्रकारे आता गोल फिरून आम्ही हा पुलियाच्या त्या साईडने हो आणि त्या साईडने झाल्यानंतर मग तिथनं आपण घराकडे जाऊ. तर हे बघा जसं आपण समोर जातो तसं तो पुलिया अतिशय सुंदर दिसत जातो. म्हणजे जसं आपण उंचावर जातो ना तेव्हा तो पुलियाचा म्हणजे काहीतरी लुक इतका सुंदर दिसतो, अतिशय सुंदर दिसतो. आणि तुम्ही नक्की एकदा या. आणि स्पेशल येत असेल तर रात्री तुम्ही म्हणजे बघा, घराजवळच आहे पण मलाही त्याचं नाव बरोबर माहीत नसतं, कधी होऊन जातं. तर राम सेतू पुलिया नाव आहे आणि खरंच खूप सुंदर आहे. मला वाटतं चंद्रपुरातलं एकमेव ते पुलिया आहे जेवढं मोठं आहे आणि आता झालेलं आहे. खूप दिवस नाही झालेले याला बनून. तर आता हा बघा हा रस्ता आहे बघा. गर्दी काही नसेल दिसत तुम्हाला, तर खरंच काही गर्दी नव्हती, कारण की रात्रीचीच वेळ झालेली होती. आणि हे बघा साईडनी आहे मंदिर. तर हे खाली आहे मंदिर, आपण पुलियावरनं आहो. तर खाली मंदिर आहे, अतिशय सुंदर मंदिर आहे. त्या मंदिराचा सुद्धा मी ब्लॉग टाकलेला आहे, तुम्ही नक्की बघा. आणि जसं बघा हा पुलिया अतिशय सुंदर, आणि त्याचे लाईट्स बघा, तुम्हाला वेगवेगळ्या दोन्ही साईडनी वेगवेगळे लाईट दिसत असेल. खरंच खूप सुंदर आहे. फोटोज काढण्यासाठी तर अतिशय सुंदर आहे आणि स्पेशली रात्रीच. आणि आणखी समोर गेले की एक मोठं स्क्रीन आहे, स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला तिथे सगळं दिसतं. तर अशा प्रकारे असं वाटतं आपण कोणत्या मोठ्या सिटीमध्ये आलेलो आहोत. तर अशा प्रकारचं असं वाटतं. तर त्याचबरोबर चला आता आम्ही जात आहोत घरी. आणि त्याचबरोबर तुम्हाला माझं ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा. आवडते लाईक, सबस्क्राईब, सोबत शेअर करा. बाय फ्रेंड्स, भेटू छानशा ब्लॉगमध्ये.